नमस्कार बंधूंनो, जय हिंद, जय शिवराय, जय श्रीराम, जय जय श्रीराम. हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा. बंधूंनो, आज आपण उरण या शहरामध्ये आलेलो आहोत. माझे नाव प्रकाश पाटील. आपण आज पुरातन देवालय पाहणार आहोत. आणि आज शनिवार आहे, 10 मे 2025. उरण हे एक ऐतिहासिक शहर आहे. बऱ्याच लोकांना माहिती असलेले न्हावाशेवा बंदर तसेच अटल सेतू यासाठी प्रसिद्ध असलेले हे शहर. या शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. जवळच असलेल्या समुद्रामुळे अलिबाग, बेलापूर, मुंबई, घारापुरी या स्थानांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी द्रोणागिरी या किल्ल्याची निर्मिती झाली. उरण शहराला लाभलेला हा एक ऐतिहासिक वारसा आहे. त्याचप्रमाणे उरण शहरामध्ये देखील एक ऐतिहासिक भुईकोट किल्ला आहे. याच भागामध्ये चिरनेर येथील गणपती मंदिर तसेच शिवमंदिर, त्याचप्रमाणे येथील केगाव या ठिकाणी गणेश मंदिर व माणकेश्वर मंदिर प्रसिद्ध आहेत. तसेच करंजा येथील द्रोणागिरी मंदिर आणि मोरा येथील एकविरा मंदिर प्रसिद्ध आहे. बंधूंनो, आपण आज श्री विनायक मंदिर, श्री माणकेश्वर मंदिर व माता एकविरा माता मंदिर पाहणार आहोत. उरण शहरातील श्री विनायक मंदिर हे शिवकालीन असल्याचे सांगितले जाते. हे मंदिर पूर्वी कौलारू जशी कोकणातील जुनी मंदिरे असतात त्या पद्धतीचे होते. आता या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे. त्यामुळे येथील जुने बांधकामाचे अवशेष आपल्याला पाहावयास मिळत नाहीत. मंदिर परिसर भव्य असून समोरच एक भला मोठा तलाव आहे. नव्यानं बांधण्यात आलेलं मंदिर अतिशय सुंदर आहे. याच्या दरवाजालगतच आपल्याला हनुमानाचे एक छोटेसे मंदिर दिसते. मंदिर परिसर आणि त्याच्या आजूबाजूला निसर्ग संपदेने नटलेला परिसर आहे. हे गणपती मंदिर उरण एसटी स्टँडपासनं 4 ते 5 किलोमीटर अंतरावर आहे. तसेच उरण रेल्वे स्थानकापासून 4 ते 5 किलोमीटर अंतरावर आहे. हे मंदिर पाहण्यासाठी आपल्याला मोरा जेटीकडूनही येता येईल. या जेटीपासून देखील 4 ते 5 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. समोरच आपल्याला जे दिसत आहे छोटंसं मंदिर, ते हनुमानाचं मंदिर आहे. आठवड्याच्या प्रत्येक मंगळवारी तसेच संकष्टी चतुर्थीला, माघ महिन्यातील गणेशोत्सवात, त्याचप्रमाणे भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीमध्ये या ठिकाणी मोठा उत्सव असतात. पंचक्रोशीतील बरीच गावातील भाविक मंडळी या मंदिरात भक्तिभावाने पूजे अर्चेसाठी येत असतात. नवीन जीर्णोद्धार केलेल्या मंदिराची रचना गोव्यातील मंदिरांप्रमाणे भासते. या मंदिरात एक शिलालेख देखील आहे, पण तो समोर ठेवलेला नसल्यामुळे आपल्याला ते पाहता येत नाही. हे मंदिर भव्य बांधण्यात आलेले आहे. या मंदिराचा सभामंडपही मोठा आहे. गाभारा छोटाच आहे. या मंदिरात जाणकार मंडळी उपस्थित नसल्यामुळे अधिक माहिती मला मिळाली नाही. या मंदिराबाबतची माहिती किंवा इतिहास या मंदिरात कुठेही लिहिलेला मला दिसला नाही. प्रसारमाध्यमे तसेच वृत्तपत्र यांच्यामार्फत कळलेली माहितीप्रमाणे हे मंदिर शिवकालात बांधल्याचे कळते. हे नक्की कधी बांधले याबाबत माहिती नाही. या मंदिरातील श्री गणेशाची मूर्ती फारच सुबक आहे आणि सुंदर आहे. तसेच रेखीव देखील आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यानंतर या मंदिराला नवीन रूप प्राप्त झालेले आहे. जुने बांधकाम कसे होते हे नीटसे कळत नाही, परंतु मंदिराच्या गाभाऱ्याच्या भिंती आहेत त्या कदाचित जुन्या असाव्यात असे कळते. येथील मंदिर परिसर तसेच मंदिर हे अतिशय स्वच्छ आणि सुंदर आहे. या मंदिर परिसरात आल्यानंतर आपल्याला खूपच शांतता आणि भक्तिमय वातावरणाची अनुभूती आपल्याला मिळते. बंधूंनो, या ठिकाणी काही बांधकाम आपल्याला दिसते ते जुने असल्याचे लक्षात येते. हा आहे मंदिराचा प्रदक्षिणा मार्ग. या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती प्रसारमाध्यमांद्वारे संकलित केलेली आहे. यामध्ये चुका किंवा त्रुटी असू शकतील, त्याबद्दल क्षमस्व. या ठिकाणी नवीन मंदिराची प्रतिकृती ठेवण्यात आलेली आहे. या मंदिरात तसेच मंदिर परिसरामध्ये
बहुधा ही कार्यालये तसेच कार्यक्रमांसाठी सभागृह वगैरे असावेत. मंदिर परिसर तसेच त्याच्या प्रांगणामध्ये बऱ्याच प्रकारची झाडे लावण्यात आलेली आहेत. या झाडांमुळे हा परिसर निसर्गरम्य झालेला आहे. हे मंदिर शहरापासून काहीसे दूर असल्यामुळे येथे सर्वत्र शांतता आणि भक्तिमय वातावरण आहे. या मंदिरापासून काही अंतरावर म्हणजे जवळपास 1 ते 1.5 किलोमीटरवर एक पुरातन शिवमंदिर आहे. हे मंदिर देखील जीर्णोद्धारित करण्यात आलेले आहे. या मंदिराचे नाव आहे माणकेश्वर. या मंदिरापासून काहीच अंतरावरती समुद्रकिनारा देखील आहे. त्याचप्रमाणे येथूनच पुढे 2 ते 3 किलोमीटर अंतरावरती एकविरा मातेचे मंदिर आहे. हे मंदिर पांडवकालीन असल्याचे सांगितले जाते. हे एका डोंगराच्या कपारीमध्ये गुहा खोदून त्याच्यामध्ये माता एकविरा आई स्थानापन्न झालेली आहे. हे मंदिर स्वयंभू असल्याचे सांगितले जाते. श्री विनायक मंदिर परिसरामध्ये हे आहे हनुमानाचे मंदिर. श्री हनुमानाची मूर्ती सुंदर आणि देखणी आहे. आज शनिवार असल्यामुळे बरेच भाविक मंडळी श्री हनुमानाचे दर्शन घेण्यासाठी येत होते. नवीन जीर्णोद्धारित मंदिर याला पौराणिक ठसा उमटवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. बऱ्याच ठिकाणी इथे कलाकुसर आपल्याला पाहावयास मिळते. मंदिराच्या परिसरामध्ये भव्य असा तलाव आहे. तलाव आणि तलाव परिसरामध्ये बरेच पक्षी आपल्याला पाहावयास मिळतात. हा तलाव स्वच्छ आणि सुंदर आहे. या मंदिर परिसरातील सौंदर्यामध्ये अधिकच भर हा तलाव टाकतो. उरण येथील बरीच गावे अशाच प्रकारची आहेत. प्रत्येक गावामध्ये एक तलाव आहे. त्याचप्रमाणे एक सुंदर सुंदर मंदिरे या गावांमध्ये आहेत. जी उरणमधली प्रसिद्ध मंदिरं आहेत तीच आपल्याला जास्त करून माहीत आहेत. उरणमधील या गावांमध्ये हिंदू संस्कृती मोठ्या प्रमाणात जपली जाते. हिंदू सण मोठ्या प्रमाणात असतात. तसेच यात्रा देखील भरपूर असतात. प्रत्येक येणारा सण हा आनंदाने साजरा करायचा आणि आपलं आयुष्य आनंदीमय करून टाकायचं, हे एकंदरीत येथील जीवनशैलीमध्ये जडून गेलेले आहे. श्री विनायक मंदिर हे फारच सुंदर आहे आणि याचा परिसर स्वच्छ, सुंदर आणि शांततामयी आहे. या मंदिराचे व्यवस्थापन करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना तसेच विश्वस्तांना आमचा प्रणाम. बंधूंनो, ही निसर्गरम्य वाट पुढे माणकेश्वर मंदिराकडे जाते. या वाटेवर जाताना बरीचशी मंदिरं लागतात. प्रत्येक गावाठिकाणी एखादे मंदिर आपल्याला पाहायला मिळते आणि या सुंदर सुंदर मंदिरामध्ये आपले पाय झटकन वळतात. हे आहे येथील जरीमरी देवीचे मंदिर. जरीमरी मातेचे मंदिर हे बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळेल. प्रत्येक गावाची संरक्षक देवता, भक्तांवर येणारे संकट किंवा आपत्ती आपल्या गावातील लोकांवर येऊ नये यासाठी संरक्षण करणारी देवता. या गावांतील सगळे गावकरी या देवीला मनोभावे पूजतात. येणाऱ्या प्रत्येक सुखामध्ये दुःखामध्ये आपलं गाऱ्हाणं या देवीसमोर मांडतात. ही निसर्गरम्य वाट पुढे माणकेश्वर मंदिराकडे जाते. या ठिकाणी आपल्याला माणकेश्वराचं मंदिर दिसत आहे. हे मंदिर पुरातन असून हे देखील जीर्णोद्धारित करण्यात आलेले आहे. याच्या समोर देखील भला मोठा तलाव आहे. हे आहे उरणमधील एकविरा मातेचे मंदिर. येथील एका गुहेमध्ये आई एकविरा स्थानापन्न आहेत. पावसाळ्यामध्ये येथील दृश्य विलोभनीय आणि खूपच सुंदर असते. माणकेश्वर ह्या मंदिरापासून जवळच समुद्रकिनारा आहे. तर बंधूंनो, उरण या शहराला अवश्य भेट द्या. येथील पुरातन मंदिरे तसेच गड किल्ले आपण जरूर पाहावी. जय हिंद, जय शिवराय, जय श्रीराम, जय जय श्रीराम.
हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा.